कृपा करून कार्यशाळेला आलेले आपली जागा घेतील आणि बसतील अशी मी त्यांना विनंती करतो. पावसाच्या पाण्याचे संवर्धन, साठवण आणि भूजलाचे पुनर्भरण या विषयाने ग्रामीण भागातील शेतीसाठी, गुरांसाठी, पिण्यासाठी, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपले विकासपुरुष माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात, यांच्या प्रेरणेतून 2011 साली आम्ही हा एक प्रयोग तामसवाडा पॅटर्नचा केला आणि याला अतिशय सुंदर परिणाम मिळाले. शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळते आणि त्या प्रकल्पाच्या आधारावर 100 गावामध्ये आम्ही अनेक संस्थांच्या मार्फत उपक्रम राबवला. त्याचे चांगले परिणाम दिसतात आहे. त्याची ओळख आणि माहिती व्हावी म्हणून आपण या ॲग्रोव्हिजनमध्ये हे सत्र ठेवलं आहे. या आजच्या कार्यक्रमाच्या कार्यशाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय वने व परिवहन माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय सुभाषजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आम्हाला नाही त्यानंतर भारत सरकारच्या केंद्रीय भूजल मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाचे संचालक माननीय डॉक्टर प्रभातकुमार जैन साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. श्री जैन साहेबांचा आज वाढदिवस आहे. हा योगही डबल योग आल्यामुळे त्यांच्यासाठी आपण स्वागतपर टाळ्या वाजवा. प्रादेशिक उपसंचालक जिओलॉजिस्ट माननीय श्री राजेंद्रजी देशकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. पूर्ती सिंचन संस्थेचे संचालक मनोज तरारे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉक्टर हेडा साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी पण स्टेजवर स्थान ग्रहण करावं. जलसंधारणाचा विषय आणि या विषयावर बरंचसं दुर्लक्ष झालं. विदर्भामध्ये भरपूर पाऊस असताना पाण्याची टंचाई, पुराचं नुकसान व्हायला लागलं. त्यावेळेस गडकरी साहेबांनी हे 10-15 वर्षापूर्वी आम्हाला एक संकल्पना सांगून त्याचं काम करण्याचं काम आम्ही केलं. या कार्यशाळेला उपस्थित माननीय माजी मंत्री श्री सुभाषराव ठाकरे यांचं स्वागत पूर्ती संस्थेतर्फे सत्यजित जांभूळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य प्रत्येक वर्षी दाखवत असतो. आमचं तामसवाडा पॅटर्न झालं. आता याच्यानंतर एक महत्त्वाचं आमचं एक वार्ता तुम्हाला सांगायची आहे की आम्ही हे सगळे कार्य जलसंवर्धनाचं 10-11 वर्षापासून करतो. त्यावेळेस आमचे संस्थापक मार्गदर्शक वरिष्ठ भूवैज्ञानिक रवींद्रजी काळी यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम केलं. त्यांचं दुःखद निधन मागच्या 2 महिन्यापूर्वी झालं. त्या रवींद्रजी काळी आमचे मार्गदर्शक स्वर्गवासी रवींद्र काळी यांना 1 मिनटं आपण उभं राहून श्रद्धांजली देऊ अशी मी विनंती करतो. ओम शांती शांती शांती. श्री रवींद्रजी काळे 2010 पासून आम्हाला प्रेरणा देत होते, मार्गदर्शन करत होते. त्यांच्या दुःखात आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत आणि आम्ही त्यांच्या संकल्पनेनुसार पुढे जाऊन कामं करू अशी ग्वाही देतो. आणि आपण पहिल्या 2 प्रेझेंटेशन ठेवलेले आहे. एक प्रेझेंटेशन म्हणजे भूजलाचं महत्त्व आणि दुसरं म्हणजे वाशिम जिल्ह्यातला पॅटर्न. तर मी सचिन कुलकर्णी जलहक्क कार्यकर्ते यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका आणि केलेल्या कामाची माहिती द्यावी. आज या ॲग्रोव्हिजनमध्ये आपला हा एक महत्त्वपूर्ण जलसंधारणासंदर्भातला विषय या कार्यशाळेला
आमचे सौभाग्य असे की आमच्याच भागातले लोकनेते श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे श्री प्रभात कुमारजी जैन साहेब यांचं मार्गदर्शन सातत्याने लाभते. तसेच देशकर सर, तरारे साहेब व माझ्यासोबत नेहमी खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे मार्गदर्शक मित्र निलेश भाऊ हेडा यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज हा योग माननीय कोटस्थानी साहेबांनी जो इथे आणला, तर हा कार्यक्रम करत असताना एक मी पार्श्वभूमी थोडीशी वाशिम जिल्ह्याच्या संदर्भात सांगू इच्छितो की संपूर्ण 115 देशातील 115 जिल्ह्यांपैकी मागासलेला एक वाशिम जिल्हा, ज्यामुळे तो आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये पाण्याची जी कमतरता आहे किंवा पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे असं चित्र निर्माण झालं. परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काम करत असताना आम्हाला हे चित्र दिसलं नाही. पाणी भरपूर आहे, फक्त त्याचं नियोजन पाहिजे त्या पद्धतीने नाही, हे आमच्या लक्षात आल्यामुळे सन 2016 आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि या कामाचं फलित आम्हाला हळूहळू मोठ्या प्रमाणात दिसायला लागलं. या संपूर्ण कामामध्ये आम्हाला लक्षात आलं की 900 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडत असतानाही वाशिम जिल्हा एवढा मागासलेला का राहिला. तर नियोजन करताना कुठेतरी चुका होत आहे आणि या चुकात सुधारणा व्हावी आणि एक तांत्रिकता चांगली यावी म्हणून आम्ही माननीय कोटस्थानी साहेब आणि आमचे नेते श्री नितीनजी गडकरी यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या प्रोत्साहनातून सातत्याने वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करतो आहे. या कामाचं फलित म्हणजे वाशिम जिल्ह्यात 9 नद्या असूनही किंवा जवळपास 1000च्या जवळपास लहान मोठे सगळे तलाव असताना ही परिस्थिती निर्माण झाली. आणि या परिस्थितीला तोंड देण्याकरता सुरुवात कुठून करायची म्हणून आम्ही एक मांडणी केली की तामसवाडा पॅटर्न जो सुरू आहे त्या तामसवाडा पॅटर्नच्या आधारित कामं करता येईल का. त्यावेळेस ॲक्च्युली काम चालू होतं तामसवाडा पॅटर्नचं आणि त्याचं अनुकरण आम्ही करता करता आज या 5 वर्षामध्ये इथपर्यंत येऊन पोचलो. या संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या उन्नतीकरता आम्हाला पाण्याशिवाय पर्याय नाही. जलसमृद्धीतूनच ग्रामसमृद्धी आणि ग्रामसमृद्धीतून जिल्हा समृद्ध होऊ शकतो हे लक्षात जेव्हा आलं तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आधार लागेल आणि हा आधार कुठेतरी असावा म्हणून एक तांत्रिक आधार आम्हाला पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्था वर्धा यांनी दिली आणि माननीय श्री व्ही डी पाटील साहेब जे बुलढाणा पॅटर्नचे किमयागार आहे, शिल्पकार आहे, यांनी सातत्याने पाठबळ दिलं आणि यातून एक वाशिम जिल्ह्यात काम उभं झालं. आज अनेकदा माननीय गडकरी साहेब वाशिम जिल्ह्याचा उल्लेख करतात की वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचं काम सुरू आहे, परंतु काम अत्यंत छोटं असलं तरी चांगल्या दिशेने चालू आहे. आणि या कामाची सुरुवात म्हणजे जी पहिली 2016मध्ये साहेबांच्या मार्गदर्शनात झाली तर त्याचं सगळ्यात शेवटचं काम हे पांगरी या गावात झालं. पांगरी या गावाची माहिती मी सर्वांना देऊ इच्छितो. पांगरी हे गाव 21 वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात आलं आणि या जिल्ह्यामध्ये 850 लोकसंख्या असलेलं हे गाव आलं तेव्हा या गावाला कुठलीही ग्रामपंचायत किंवा शासकीय दर्जा नव्हता आणि तो आजसुद्धा नाही आहे. म्हणजे भारतातले हे एकमेव अशी लोकवस्ती आहे की तिथे अनुसूचित जमातीची की जिथे ग्रामपंचायतचा किंवा शासकीय दर्जा नाही आहे. परंतु आम्ही यासाठी कुठे नाराज होऊन किंवा कुठे शासकीय योजना ग्रामपंचायत नसल्याने होत नाही म्हणून काही नाराज होऊन बसलो नाही. त्या गावामध्ये आजच्या 1 वर्षापूर्वी मी गेलो आणि त्या गावातील सगळ्या लोकांना जमा करण्याकरिता आम्ही पहिले प्रयत्न केला आणि तो सगळा प्रयत्न आमचा अपयशी ठरला. म्हणजे गावात काम करताना किती त्रास होतो तर हे पहिल्यांदा अनुभव आलं आणि गावाचा आपलं काहीतरी चुकतं आहे म्हणून पुन्हा एकदा त्या गावामध्ये दुसऱ्यांदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, चौथ्यांदा गेलो. या गावात जात असताना या गावाच्या ज्या समस्या आहे या आपल्याला समोर दिसत आहे की गाव एकदम चांगलं होतं, गावातली लोकं प्रेमळ होती, परंतु गाव
दर्जा नसल्यामुळे गावाचा किंवा गावात कुठला शासकीय अधिकारी कधी पोचला नाही, त्यामुळे वेशीला नेऊन टांगलेलं गाव झालेलं होतं हे. आणि काटेपूर्णा अभयारण्यात असलेल्या या गावाला अशी दयनावस्था पाहून तिथला आम्ही एक विचार केला की काय करायला पाहिजे. आणि हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ही जी सगळी परिस्थिती आहे याचं कुठेतरी मांडणी व्यवस्थितपणे रचनात्मक काम केलं गेलं पाहिजे. या गावातली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची समस्या. या गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर दुरून डोक्यावर हंडे घेऊन महिला म्हणजे मागच्या 3 महिन्या 4 महिन्यापर्यंत पाणी आणायच्या. आणि हे पाणी आणत असताना त्यांचा अर्धा वेळ त्याच्यात जायचा, सोबत मानसिकता खराब व्हायची. परंतु पाणी आणल्यानंतर सुद्धा ते दूषित पाणी होतं. त्याचं फलित आपल्याला इथे दिसते असं की 7 रुग्ण दगावले आणि 6 रुग्ण सध्या डायलिसिसवर तिथे सध्यासुद्धा आहे. अशी तिथे म्हणजे किडनीचे आजारी पेशंट आहेत, हार्टचे पेशंट आहेत आणि ही रोगाची मालिका तिथे सातत्याने दिसली. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ही समस्या सोडवण्यासाठी, गावाचा विकास करायसाठी आपल्याला पांगरीमध्ये सर्वप्रथम पाण्यावरती काम करणं फार आवश्यक आहे. याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही सर्वप्रथम गावकऱ्यांसोबत बसलो. गावकऱ्यांसोबत बसल्यावरती गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहिजे त्या प्रमाणात नव्हता. कारण आज ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या आहेत, जे ग्रामीण भागात काम करतात किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माहिती आहे. बरेच जण सरपंच मंडळी इथे आलेली आहे, त्यांनासुद्धा माहिती आहे ग्रामीण भागात काम करताना काय समस्या येतात. लोक यायला तयार नव्हती. परंतु एकदा नाही दोनदा नाही 11व्या मीटिंगमधले हे चित्र समोर दिसत आहे. 11व्या मीटिंगमध्ये इतके लोक आलेली होती. पहिल्या मीटिंगला 1, दुसऱ्या मीटिंगला 4, अशा पद्धतीने 11व्या मीटिंगची ही इतकी संख्या आहे. त्यानंतर सातत्याने आठवड्याचे 4 दिवस पांगरी या गावात जायचं. माझ्या घरापासून 22 किलोमीटर अंतरावर रोज सकाळी उठायचं 7 वाजता आणि गावात जायचं. हे सातत्याने, विशेष म्हणजे कुठलाही निधी किंवा कुठलाही कोणाचं सहकार्य आर्थिक नसताना केलेलं काम आहे हे संपूर्ण पांगरीचं. आणि हळूहळू ही संख्या वाढत गेली. ही संख्या वाढत गेली तर म्हणजे मी नाराज झालो नाही. जेव्हा नाराज व्हायचो तेव्हा कोटस्थाने साहेब असेल, पाटील साहेब असेल किंवा मला सहकार्य करणाऱ्या माझ्या मोठ्या भगिनी ज्या अमेरिकेमध्ये आहेत, त्यांनी मला सातत्याने पाठबळ दिलं की सचिन घाबरू नको. संगीता गोडबोले यांनी सातत्याने सांगितलं मला की सचिन तू सातत्य यांच्याशी संवादात राहा. आणि या प्रयोगातून, या अनुभवातून आम्ही वाढत गेलो. आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की गावातल्या महिला समोर आल्या. ज्या समाजामध्ये अनुसूचित जमातीच्या की महिला समोर येत नाहीत, सार्वजनिक सभेत येत नव्हत्या, त्या सभेत महिला यायला लागल्या. आणि महिलांची उपस्थिती पाहता पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणात यायला लागले. आम्ही त्या महिलांसोबत एक संवाद साधला आणि तिथल्या समस्या जाणून घेतल्या. आणि महिलांचा जसा प्रतिसाद कार्यक्रमात यायला लागला तर संपूर्ण गाव संघटित झालं, एकात्मता आली गावामध्ये. आणि जे प्रत्येक घराघरात, प्रत्येक कुटुंबामध्ये जो एक आर्थिक विवंचनेमुळे मानसिकता खराब झाली होती, त्यांना आत्मविश्वास झाला की कोणीतरी आपल्या पाठीशी आहे. यानंतर केवळ गावकरीच बसले नाही तर आम्ही जिल्हा प्रशासनाला एक मजबूर केलं या पद्धतीने की तुम्हाला इथे यावं लागेल. आणि माननीय जिल्हाधिकारी षण्मुखराजन वाशिमचे यांनी उपजिल्हाधिकारी यांना या गावात पाठवलं. आणि जसे उपजिल्हाधिकारी गावात आले, पूर्ण जिल्हा प्रशासन गावामध्ये आलं. म्हणजे ज्या गावामध्ये स्वातंत्र्यापासून कोणी गेलेले अधिकारी नव्हते, त्या गावामध्ये सर्व अधिकारी यायला लागले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली की गावामध्ये समस्या काय आहेत. त्यांना पाण्याची समस्या सांगण्यात आली. महिलांचे हे जे प्रश्न होते, पाण्याचे सगळ्यात मोठा प्रश्न हा सांगण्यात आला. अधिकाऱ्यांनी मान्य केलं. त्यानंतर आम्ही एक पूर्ण अभ्यास केला. आणि एक पूर्ण त्या गावाच्या शिवाराचा अभ्यास करताना लक्षात आलं की गावामध्ये स्वतःच्या हक्काचं जलस्रोत नाही आहे. आणि जोपर्यंत स्वतःच्या हक्काचं जलस्रोत राहणार नाही तोपर्यंत गावाचा विकास अशक्य आहे. म्हणून जलसमृद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच ग्रामसमृद्धीची संकल्पना मांडता येईल, हे समोर आलं. त्यानंतर युवक आणि काही गावातली मंडळी, प्रमुख मंडळी समोर आली. आणि आम्ही तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक एक महत्त्वाचं मला इथे बाब सांगायचे आहे की प्रत्येक भौगोलिकतेनुसार प्रत्येक एक टोपोग्राफी वेगळ्या पद्धतीची राहते. आणि पांगरीला काय आवश्यक आहे, पांगरीला कोणत्या पद्धतीचा तलाव असावा, आम्ही तेथील जाणकार नागरिकांनाच विचारलं. यासाठी मग नंतर याचं माननीय कोटस्थाने साहेब, देशकर साहेब यांच्याशी संवाद साधला की साहेब याच्यामध्ये हे बरोबर आहे का.
यांनी सांगितलं की एकदम बरोबर काढलेलं आहे. म्हणजे यांनी अनुभवजन्य ज्ञानातून हे निर्माण केलेलं नॉलेज होतं की तलाव कसा असावा आणि कशा पद्धतीने असावा, आणि त्यांना कुठेतरी विश्वासात घेऊन काम करायचं म्हणून आम्ही त्याच्यासाठी सुरुवात केली. आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही पहिली आखणी करताना आपल्याला दिसतात आहे गावकरी पूर्ण. त्यानंतर अधिकारी हौसेने चर्चा व्हायला लागली मीडियामध्ये. आमचे पत्रकार मित्र ज्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिला, मी आवर्जून नाव घेईल त्या पत्रकार मित्रांचे की ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला. जसं देशोन्नती असेल, लोकमत असेल, याच्या प्रतिनिधींनी, तसेच तरुण भारत, या सगळ्या वृत्तपत्रांनी पुढाकार घेऊन बातम्या छापल्या. आणि हौसेनेच आजूबाजूचे सगळे अधिकारी गावात काय होतं आहे, हे गाव कसं अजब आहे आणि या गावात काय क्रांती घडली आहे हे पाहायला यायला लागलं. आणि गावाची सुरुवात जी झाली ती या पद्धतीने झाली. एक अशी परिस्थिती आहे, वरचं आपल्याला जो फोटो दिसतो अशी परिस्थिती होती पूर्वी. त्यानंतर आखणी करतानाची परिस्थिती आपल्याला दिसत आहे. एक 100 बाय 100 मीटरचा तलावाची आखणी केली आणि त्याचं आम्ही खोदकाम सुरू केलं, ज्याची खोली ही 9 मीटरची करायचा आमचा मानस आहे. सध्या ती खोली 3 मीटरची झालेली आहे. आणि या पद्धतीचं पाणी तिथे सुरुवातीला पहिल्या पावसाचं पाणी दिसत आहे आपल्याला हे समोर, की पहिल्या पावसाचं पाणी तिथे झालेलं आहे. आणि त्यामुळे गावात असं चेंज झाला, अशी क्रांती झाली की सगळ्यांना आनंद झाला की इतकं मोठं पाणी एका ठिकाणी एका पावसात येऊ शकते म्हणून हे त्यांना समजलं. आणि त्यानंतर हा पांगरीचा तलाव निर्माण झाला की जो भव्य दिव्य असा हा तलाव निर्माण झाला. आणि या तलावामुळे गावातली एक आत्मविश्वासता वाढली. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला इथे सगळ्यांना सांगा इच्छितो मी की गावातली जी व्यसनहीनता होती ती दूर झाली. लोकांनी स्वतःहून व्यसनापासून दूर झाले की आपली आर्थिक प्रगती ही पाणी आलेलं आहे, आपल्याला शेतीचे 2-3 पिकं घ्यायला पाहिजे म्हणून लोकांनी सुरुवात केली. आणि हे पाण्यांनी जी किमया केली ती समोर दिसत आहे. केवळ तलाव होऊन फायदा नव्हता, कारण नंतर पुढे पाणी कसं राहील म्हणून गावाला जो 4 किलोमीटरचा नाला आहे गाव शिवारा, त्या तलावाला येऊन मिळतो. तर अशी आम्ही पद्धत केली. त्या नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं. आणि या खोलीकरण रुंदीकरणामधून शेतकऱ्यांनी जे काठावर सगळ्यात मोठी समस्या असते नाल्याचं काम करत असताना काठावरच्या शेतकऱ्यांची, परंतु आम्हाला सहकार्य केलं सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि 5 मीटर रुंद आणि 4 मीटर खोल असा हा नाला आम्ही खोलीकरण रुंदीकरण केलं. आणि हे जे फोटो दिसतो आहे तुम्हाला, हा पहिल्या पावसातला फोटो आहे फक्त. म्हणजे आता तर हे पूर्ण तुडुंब भरलेला नाला वाहतो आहे सध्या, परंतु हे पहिल्या पावसामध्ये या पद्धतीचं आहे. सध्या कामांतर्गत आहे, म्हणजे कामं सुरू आहेत सध्या पण पांगरी गावात. अजून त्याला वर्ष पूर्ण व्हायचे आहे कामांना. या संपूर्ण याचं फलित असं होतं की जवळजवळ आम्ही जे काम केलेलं आहे की याच्यामध्ये शासनाचे जे पैसा वाचला तलावाकरिता आणि नाल्याकरिता, तर त्याची प्रशंसा स्वतः जिल्हाधिकारी यांनी केली. नंतर माननीय गडकरी साहेब यांनी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही या कार्यक्रमाचं या पूर्ण कामांचं लोकार्पण केलं. आणि ठाकरे साहेब याचा आवर्जून सांगू इच्छितो की 22 मे रोजी आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाश्रमदानातून गावामध्ये पांधन रस्त्यांना सुरुवात केली. आणि स्वतः लोक यायला लागले की गडकरी साहेबांचा आपल्या गावावरती काहीतरी दृष्टिक्षेप पडला. साहेबांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याची किमया अशी झाली की संपूर्ण गावकरी स्वतः फावडे कुदळ घेऊन सकाळी गावात यायचे आणि स्वतःच काम करायचे. मी जाण्या अगोदर सकाळी 8च्या अगोदर काम सुरूच व्हायचं. अशी ही किमया पांगरी या गावात सुरू झाली. केवळ पांगरीमध्येच काम नाही, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही जनुना खुर्द या गावामध्ये काम केलं, ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं स्वतःचं जलस्रोत नव्हतं. तिथे 300 बाय 300 मीटरचा एक आम्ही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक मोठा तलाव करून घेतला. त्यासोबतच आम्ही छोटी छोटी कामं केली. म्हणजे सूक्ष्म पाणलोटाकडे कसं लक्ष द्यायचं हे आम्हाला जेव्हा कोटस्थानी साहेबांनी सांगितलं त्यावेळेस आम्ही पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये इथे काम केलं. आणि या पद्धतीने श्रमदानातून असे दगडी बांध, आणि ही जी खालची दिसते ही विहीर आहे, ही विहीर एक 32 फूट खोल आहे. आणि या विहिरीला संपूर्ण लोकांनी स्वतः कुदळ फावडे घेऊन ही विहीर स्वतः श्रमदानातून तयार केली. आणि ती विहीर कशी भरायची म्हणून तिथलंच लोकांचं जाणकाराचं नॉलेज घेतलं आणि तिथे दगडी बांध घातला. आणि त्या दगडी बांधचा फायदा असा आहे की आज या कामाला 3 वर्ष होऊनही सध्या ही विहीर कधीही 1 फूट ही आटलेली नाही.
ही परिस्थिती या जनुना खुर्द गावात आहे. त्या अगोदर आम्ही जनुनाच्या अगोदर आम्ही 2018मध्ये रुई या लोकवस्तीमध्ये काम केलं, जे जंगलातलं अतिशय म्हणजे घनदाट जंगलातलं लोकवस्ती आहे, जेथे केवळ 39 लोकसंख्या उरलेली आहे. एकेकाळी तिथे 350 लोकसंख्या होती, परंतु पाण्याअभावी तिथली लोकसंख्या आहे, तिथले लोक स्थलांतरित झाले. तर त्या गावात आम्ही लोक कसे येतील. आणि सध्याची एक आनंदीची गोष्ट म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये तिथली लोकसंख्या 39हून 52 झाली. म्हणजे पाणी गावात आलं की मला सांगायचं हेच आहे की गावामध्ये कशा पद्धतीने विकासाचे सूत्र सुरू होतात. त्या अगोदर 2016 साली आम्ही एक मोठं काम केलं, जे माझं जीवनातलं मोठं आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी काम होतं. याच्यासाठी अनेकदा माननीय ठाकरे साहेबांनी सुद्धा मला विनंती केली, बोलले, रागावले की सचिन कोणीच लक्ष देऊ नाही राहिलं, तर ते आपण करायला पाहिजे हे. आणि याच्यामध्ये जी एका बाजूला दिसते आहे ही जमीन आहे, आमच्या मंगरूळमध्ये 48 ते 52 टँकर लागायचे दरवर्षी उन्हाळ्यात 4 महिने. आणि या संपूर्ण 40,000 लोकसंख्येला जे इतक्या टँकरद्वारे 4 महिना पाणी पुरवठा व्हायचा, शासनाचा लाखो रुपये खर्च व्हायचा. त्यानंतर गावं जवळपास 60 खेडेगावं हे मंगरूळ शहराशी निगडीत आहे. म्हणजे 10,000 तरंगती लोकसंख्या गावामध्ये शहरामध्ये राहायची. अशा या 50,000 लोकसंख्येसाठी एक मंगरूळ शहरातला पुरातन असा तलाव होता. आणि तो तलाव अतिक्रमण होऊन राजकीय मंडळी काही बळकावण्याच्या परिस्थितीत होती. त्यावेळेस पहिल्यांदा मला माननीय ठाकरे साहेबांनी या गोष्टीची जशी हिंट दिली आणि सरळ सरळ मी कुठलाच विचार न करता खिशामध्ये पैसे नसताना, जसं पांगरीमध्ये 100% मोफत काम केलं, जिथे कुठेही शासकीय निधी वापरला नाही, ज्याच्यातून 2.25 कोटी रुपयाची शासनाची उलटी बचत झाली, तसं या तलावाचं काम सुरू केलं. आणि आम्ही शेतकऱ्यांना गाळ देण्यास सुरुवात केली. इथे हा 150 बाय 100 मीटरचा आणि 9 मीटर खोलीचा हा मोठा भव्य तलाव शहरात केला. आपल्याला मंगरूळचे बरेच आहेत आणि कारंजाची बरीच मंडळी आहे, त्यांना माहिती आहे की गेल्या 5 वर्षात 2016पासून मंगरूळच्या शहरामध्ये एकही टँकर लागलेला नाही. आणि हा सगळ्या शासनाच्या पैशाची बचत झाली. या तलावाचं चित्र सध्या या पद्धतीने आपल्याला दिसत आहे समोर, की तलाव या पद्धतीने यावेळेस पावसाळ्यामध्ये भरलेला आहे. हे शहरातल्या चित्राचं जवळून आपण पाहिलं तर या पद्धतीने दिसतो. आणि याची परिणामता अशी झाली की संपूर्ण शहरामध्ये जेवढ्या बोर आणि विहिरी होत्या या रिचार्ज झाल्या. आणि याचा फलित म्हणजे शहरामध्ये एवढ्या मोठ्या कामाची माननीय गडकरी साहेबांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला, प्रोत्साहन केला. आणि मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले, परंतु दुर्दैवाने अद्यापही ते खर्च होऊ शकले नाहीत. परंतु आगामी काळात ते खर्च करण्याचे नियोजन आम्ही करू. यासाठी 2,67,55,000 रुपये खर्च लागणार होता एवढ्या पाण्यासाठी शासनाला. या संपूर्ण कामासाठी हा पूर्ण शासनाचा पैसा वाचवण्यात आला. हे संपूर्ण कामं करत असताना तामसवाडा पॅटर्नमध्ये जी कामं झाली त्याचं आम्ही फक्त पहिल्यांदा वृत्तपत्रात वाचून नंतर संपर्कात येऊन असं आम्ही जवळ आलो. आणि याच्यातून आता भव्य असं काम सुरू झालं. बरीच काही इच्छा आहे की वाशिम जिल्ह्यात जो आकांक्षित जिल्हा म्हणजे मागासलेला जिल्हा म्हणून डाग लागला आहे तो दूर करण्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी आमच्या खाजगी मिटिंगमध्ये आदेश दिले की आपल्याला वाशिम जिल्ह्यात विशेष लक्ष द्यायचं आहे आणि वाशिम जिल्हा आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे आणि आकांक्षित जिल्ह्याच्या यादीच्या बाहेर काढायचा आहे. यासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, द्वारकाबाई मोडक स्मृती प्रकल्प, पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्था, कोटस्थाने साहेब, मिलिंदभाऊ भगत, देशकर साहेब, व्ही डी पाटील साहेब या सगळ्यांची मदत घेऊन आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. सध्या साहेब आपण वाशिम जिल्ह्यामध्ये मडाण आणि बेंबळा नदीचं एक पाहणी केलेली आहे की तिथल्या एकंदरीत समस्येची अजून मोठ्या प्रमाणात कामं करायची आहे. हे सर्व कामं करत असताना पर्यावरणपूरक कामं व्हावी म्हणून आम्ही त्याच्यावरती मोठा भर आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी मान्य केलेलं आहे की यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पुढाकार घेऊ. आणि तसा आम्ही त्यांच्यासह दावा केलेला आहे की आम्हाला आमच्या वाशिम जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी पाण्याची उपलब्धता आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. कारण वाशिम जिल्ह्यात 9 नद्या असून सध्याच्या परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या एका रिपोर्टनुसार फक्त 2 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.
त्यामुळे वाशिम जिल्ह्यात कुठलाही उद्योग व्यवसाय येऊ शकत नाही. हा उद्योग व्यवसाय आणण्यासाठी आम्ही सर्वप्रथम पाण्याकडे लक्ष देऊ आणि यासाठी माननीय गडकरी साहेब आम्हाला सातत्याने मदत सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. माननीय विकास पुरुष नितीनजी गडकरी साहेब यांचं ग्राम समृद्धीचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यात सचिनजी कुलकर्णी यांनी काम केलं. जलसमृद्धीतून ग्राम समृद्धी हा मंत्र त्यांनी दिला. त्यांना मी या आपल्या सर्व उपस्थितांतर्फे शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये मोठं काम त्यांच्या हाताने हो आणि त्यासाठी सहयोगासाठी आम्ही तयार आहोत असं आश्वासन देऊन मी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे सपोर्टर आणि गाईड केंद्रीय भूजल बोर्डाचे प्रादेशिक संचालक माननीय डॉक्टर प्रभातकुमारजी जैन हे आपल्याला मार्गदर्शन करतील. मार्गदर्शनाचा विषय आहे की भूजलाची महत्त्व आणि भूजलाचं महत्त्व आणि भूजलाच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित काय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आमची पण इच्छा होती की मी तुम्हाला तुमचे सोबत मराठीला संवाद साधू, पर माझी मराठी एवढी चांगली नाही. तुम्ही हिंदीला बोलणार. मला असं वाटते की सगळ्यांना कोणी कष्ट होणार नाही. थैंक यू. मंच पर आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री सुभाष जी ठाकरे साहब, माजी नामदार महाराष्ट्र शासन, वैसे ही हमारे मित्र श्री देशकर साहब, तरारे साहब, हेडा साहब तथा आज के वक्ता श्री सचिन कुलकर्णी जी. मैं केंद्रीय भूजल बोर्ड, जैसा कि एक आपके महाराष्ट्र राज्य में भूजल सर्वे आणि विकास यंत्रणा ऐसा करके एक आपका डिपार्टमेंट होता है, उसी प्रकार एक सेंट्रल का डिपार्टमेंट होता है केंद्रीय भूजल बोर्ड. ये जल शक्ति मंत्रालय के अंतर्गत आता है. उसमें मैं यहाँ पर रीजनल डायरेक्टर हूँ और हमारा जुरिडिक्शन जो है पूरा महाराष्ट्र है. इसके साथ में यूनियन टेरिटरी ऑफ दादर नगर हवेली भी हमारे जुरिडिक्शन में आता है और हम लोग पूरे महाराष्ट्र में पानी की गतिविधियाँ जो होती हैं उनका अवलोकन करते हैं. इसके साथ में ग्राउंड वाटर एक्सप्लोरेशन भी करते हैं, म्हणजे 2200 मीटर पर्यंत पानी मिलने की क्या शक्यता है उसका भी अध्ययन करते हैं. इसके अलावा तालुका वाइज और वाटर सेड वाइज हम ग्राउंड वाटर असेसमेंट भी करते हैं, यानी आपके तालुका में या वाटर सेड में पानी की कितनी उपलब्धता है, कितना आप उसका खर्च कर रहे हैं और उसकी क्या परिस्थिति आज की डेट में है उसका भी हम अध्ययन करते हैं. पानी की क्वालिटी की गुणवत्ता का भी अध्ययन करते हैं. ऐसे काफ़ी काम करते हैं. कुल मिलाकर मैं ग्राउंड वाटर का आदमी हूँ, भूजल का आदमी हूँ और भूजल पे बोलना चाहता हूँ. और आज ये भूजल की जब हम बात करने आए हैं तो एक बड़ी महत्वपूर्ण बात आती है कि अगर हम पुराने ज़माने में बात करते थे तो मैं यूं ही शुरू करता हूँ कि भूजल पानी का एक वो अदृश्य संसाधन है जो आँखों से दिखाई नहीं देता है, पर जिसने मानव सभ्यता का पूरा भूगोल बदल दिया. एक ज़माने में सारी सभ्यताएं नदी के किनारे थीं, चाहे हड़प्पा की बात करिए, मोहनजोदड़ो की बात करिए या किसी भी पुरातन शहर की बात करिए, नदी के किनारे बसते थे. पर जिस दिन भूजल का उनको पता लगा कि भाई ये ज़मीन के नीचे भी पानी मिलता है, उस दिन मानव सभ्यता ने पैर पसारने शुरू किए और संपूर्ण भूजल मंडल पे छा गए. भूजल पानी की आपूर्ति का एक ऐसा सशक्त संसाधन बन गया कि आज जो हम हमारे देश में ग्रीन रेवोल्यूशन की बात करते हैं, आप में से बहुत कम लोगों को मालूम होगा,
पर जो पुराने ज़माने के लोग हैं, शायद हमारे ठाकरे साहब भी जानते होंगे कि एक ज़माने में हमारे यहाँ अन्न की काफ़ी कमी थी और हम लोग को अमेरिका से, चीन से, यहाँ से अनाज आता था, एक लाल गेहूँ आता था, और वो लाल गेहूं के साथ में हमारे यहाँ बहुत सारे बेशरम और ऐसी चीज़ें आ गई जिसको हम संभाल नहीं पा रहे हैं। हरित क्रांति आई, हरित क्रांति से हमने इतना अन्न का उत्पादन बढ़ाया कि आज हम अन्न के क्षेत्र में न केवल भारत को अन्न पुरा पा रहे हैं बल्कि दूसरे गरीब देशों को भी अन्न का सप्लाई करते हैं। इसी प्रकार श्वेत क्रांति आई, श्वेत क्रांति में हमारा दूध उत्पादन बढ़ा। ये क्रांतियाँ आई तो इसको पानी मिला कहाँ से? सर, ये सारा पानी भूजल से मिला। इंडस्ट्रियलाइजेशन आया, इंडस्ट्रियलाइजेशन में जो औद्योगिकीकरण हुआ उसका भी पानी भूजल से आया, और उसका परिणाम या दुष्परिणाम बोलें कि आज भारत के अनेक क्षेत्रों में जो भूजल की परिस्थिति है, पानी की जो खोली है, निरंतर नीचे जा रही है, और नीचे जाने के बाद में आज देखिए बहुत से कुएं उन्हाड़े के आते आते सूख जाते हैं। परिस्थितियां इतनी विपरीत हो जाती हैं कि हमारे घर की महिलाओं को पीने का पानी लेने के लिए किलोमीटर टुगेदर पैदल चलना पड़ता है। ये परिस्थितियों का निर्माण हुआ। आखिर इन परिस्थितियों से बचने का भी कोई उपाय होगा। जब हम भूजल की बात करते हैं तो सर आपको मालूम होना चाहिए कि आज हमारे देश के 85% से ज़्यादा ग्रामीण क्षेत्र का पीने का पानी केवल भूजल से आता है, वहाँ कहीं पेंच से पानी नहीं आता है। आज हम जल जीवन मिशन की बात कर रहे हैं। जल जीवन मिशन आज प्राइम मिनिस्टर की बड़ी महत्वाकांक्षी योजना है, जिसमें वो चाहते हैं कि हर घर को नल से जल हो। पर हमारे महाराष्ट्र में जहाँ पर 92% हिस्सा जो है वो कठोर चट्टान का है, जहाँ पे भूजल की परिस्थिति कम है, उन्हाड़े में जल स्रोत सूखते हैं, भूजल का कोई नियोजन नहीं है। नियोजन ना होने के कारण खेती तो छोड़ो, पीने के पानी स्रोत सूखते हैं। वैसे भी जल जीवन मिशन की जो सक्सेस है उसको लेकर भी डाउट आते हैं। पर फिर भी हमारे महाराष्ट्र में सारा जल जीवन मिशन का कार्य भूजल के स्रोत पर आधारित है। जब हम खेती की बात करते हैं सर, तो कितनी भी बात कर लें हम, कैनाल को क्या बोलते हैं, कालवा से कितना पानी आते हैं आप लोगों को मालूम है। जितने लोगों को जो कैनाल कमांड में आते हैं उनकी शिकायत क्या है, मैं इसका जिक्र नहीं करूंगा। पर एक शिकायत का हमेशा जिक्र करता रहूंगा कि जो टेल एंडर होता है, यानी कालवा के आखिरी छोर का जो किसान होता है, उसकी हमेशा शिकायत रहती है कि सर ये कितना पानी छोड़ लें, हमारे खेत तक तो आता ही नहीं है। पर जब हम भूजल की बात करते हैं तो ये भूजल आपका खेत हो या हमारा खेत हो या ये जगह जहाँ आप बैठे हैं, अगर यहाँ पानी की ज़रूरत है आप यहाँ बोरिंग करिए, यहाँ कुआं खोदिए, पानी मिलेगा। जब भारत की बात करते हैं तो आपको एक और कुछ हम विश्व के आश्चर्यजनक फिगर बताएंगे। हम तामसवाड़ा की बात करने वाले हैं। भारत देश में विश्व में जितना भी भूजल का उपसा होता है उसका 25% तो केवल भारत में होता है जनाब। और यही संसाधन हमारे देश में, हमारे प्रदेश में काफ़ी उपेक्षित है। आज हम बड़े बड़े बांध बनाने की बात करते हैं। पिछले 38 साल से गोसी खुर्द बन रहा है। 300 करोड़ से ये जो योजना शुरू हुई थी, आज 18,000 करोड़ की योजना हो गई, पर पानी नहीं मिला। हम वैनगंगा नल गंगा इंटरलिंक की बात करते हैं, 50,000 करोड़ की योजना है, कब पूरी होगी भगवान जाने। पर राजनीति शुरू है कि बुल्डाना के कहाँ कहाँ भी पानी जाना चाहिए। सर मगर भूजल का एक ऐसा संसाधन है जो हम आपके आगे बात करेंगे कि आज वो संसाधन, पिछले साल हमने क्या किया था, उसके परिणाम इस साल क्या हुए, उसका ज्वलंत उदाहरण आज हमारे सचिन कुलकर्णी जी आपको दे गए। जिस गांव में कभी पानी नहीं था, दूर तक पैदल जाते थे, आज वहाँ पानी ही पानी दिख रहा है। तो हम ऐसा काम क्यों नहीं करते हैं, भूजल को इतनी उपेक्षा क्यों करते हैं? अगर भूजल को ही हम अगर थोड़ा सा ध्यान दें, लक्ष्य दें, तो हमारे पास में पानी की कभी कमी नहीं होगी। जब भारत की बात आती है तो जो वर्ल्ड बैंक है, जागतिक बैंक बोलता है कि भारत दुनिया के 10 वाटर रिच कंट्री में से एक है, यानी वो 10 देश जिसमें पानी की अधिकता है। और उसी समय इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज ये कहती है कि भारत एक वाटर स्टेट कंट्री है जहाँ पे पानी की कमी है। सर हमारे चैलेंजेज बहुत हैं। भारत में जब पूर्वी क्षेत्र में
एक नाम सुना होगा चेरापूंजी, वहाँ पे 10,000 मिलीमीटर से ज़्यादा पाउस पड़ता है। उसी समय भारत के हमारे पश्चिमी क्षेत्र के राजस्थान में 100 मिलीमीटर पाउस पड़ता है। अगर हम महाराष्ट्र की बात करें तो मुंबई में 2000 से 2500 मिलीमीटर पाउस पड़ता है। मुंबई से 60 किलोमीटर पे जब हम खंडाला या महाबलेश्वर पे आते हैं तो 6500 मिलीमीटर पाउस पड़ता है, और वही खंडाला से 60 किलोमीटर में पुणे में आते हैं तो 650 मिलीमीटर पाउस पड़ता है। थोड़ा और आगे बढ़े, पोपटराव के गांव में आए, 250-300 मिलीमीटर पाउस पड़ता है। फिर बढ़ते बढ़ते हमारे यहाँ नागपुर में 1000 और गोंडिया और गढ़चौली जाते जाते 1500 मिलीमीटर पाउस पड़ता है। चीज़ें सामान्य नहीं हैं, हमारे चैलेंजेज बहुत हैं, और इन चैलेंजेज के साथ में जब हम बात करते हैं तो कुछ हम आपको आश्चर्यजनक चीज़ें दिखाएंगे, और हम बात करेंगे आपसे, हम ज़्यादा इसकी बात नहीं करेंगे साइंस की, पर हम एक चीज़ और बात करना चाहेंगे, छोटी सी बात करना चाहेंगे कि अगर आपसे कोई पूछे कि दिन भर में आप कितना पानी पीते हैं, आप क्या बोलेंगे सर? 1 लीटर, 2 लीटर, उन्हाड़ा आया 3 लीटर। पर आपको मालूम होगा कि जो 1 कप चाय पीते हैं ना आप, उसमें 35 लीटर पानी खर्च होता है सर, और 1 कप कॉफ़ी के लिए 140 लीटर पानी खर्च होता है। हम और बात करेंगे कि आपका एक टमाटो पैदा होता है, उसके लिए 13 लीटर पानी खर्च हो जाता है। आपका एक अंडा, कहने को अंडा है सर, 135 लीटर पानी खाता है। और जब हम बात करते हैं बड़ी ब्रेड की और बर्गर, आजकल फास्ट फूड का ज़माना है, 2400 लीटर पानी में एक बर्गर तैयार होता है। और जब हम मटन की बात करते हैं सर, तो 7000 लीटर पानी लगता है 1 किलो मटन को पैदा करने में। हमने अभी बोकड़े की बात की, हमने मुर्गे की बात की, कोमड़ी की, पर कभी सोचा कि उसको कितना पानी लगता है? सर कोमड़ा तो हम पाल सकते हैं, पर उसको खिलाने पिलाने के लिए कहीं ना कहीं पानी है। आपको आश्चर्य होगा सर कि एक जो शर्ट हम पहनते हैं कॉटन की, एक कॉटन की शर्ट को 5000 लीटर पानी लगता है, और जब हम एक्सपोर्ट करते हैं तो शर्ट की कीमत नहीं है, हमारे देश का 5000 लीटर पानी गया। बहुत सारी चीज़ें सोचने की हैं, और ये सारी चीज़ें हम इसलिए आपसे बात कर रहे हैं कि जब हम पानी की नियोजन की बात करेंगे तो हम आज सप्लाई साइड और डिमांड साइड इंटरवेंशन की बात करते हैं। सप्लाई साइड इंटरवेंशन का मतलब होता है कि पानी की सप्लाई को कैसे बढ़ाया जाए, जिसमें हम आर्टिफिशियल रिचार्ज की बात करेंगे, और उससे भी बड़ी हम बात आज करेंगे कि पानी की मांग को कम कैसे किया जाए। और जिस दिन आपने पानी की मांग को कम कर लिया, उस दिन आपके यहाँ पानी की कभी कमतरता नहीं होगी। अभी मैं आपको और बताता हूँ, कुछ सालों पहले की बात है, 10-15 साल पहले की बात में भिलाई गया हुआ था। दैनिक भास्कर का एक पेपर उठाया, पेपर में लिखा हुआ था, एक कार्टून था, कार्टून देख लीजिए कि हफ्सी चला रहा है, एक बूंद पानी नहीं आया, पर नीचे रखा हुआ तबेला भर गया। लोग कह रहे थे कि अगर ऐसी परिस्थिति बनी रही तो आने वाले समय में पानी की बहुत भीषण कमतरता की महसूस होगी, और जिसका फ़ायदा बड़ी बड़ी कंपनियां उठाएंगी, उसका परिणाम आज देख रहे हैं आप। पेप्सिको, कोका कोला, हमारे देश में टाटा, बिरला, सहारा, सारे पानी बेच रहे हैं सर, 1 लीटर पानी 20 रुपए का बेच रहे हैं। और ये परिस्थितियों का फ़ायदा उठाने के बाद में दूसरा आप देखेंगे, एक तीसरा चीज़ दिख रही है कि एक औरत पानी खींचने की कोशिश कर रही है, पानी की पातोड़ी इतनी खाली चली गई है कि उसको खींचने में कितनी परेशानी हो रही है। इसको दूसरे शब्दों में मैं आप में किसान भाई बैठे हुए हैं, आपको बताना चाहूँगा कि सर आपके यहाँ अगर पानी का लेवल 2 मीटर पे है तो 3 HP का एक पंप जो होता है 3 हार्स पावर का, वो कम से कम 10 से 15,000 लीटर पानी फेंकता है। और वही पानी का लेवल जब आपके यहाँ 20 मीटर पे चला जाता है कुएं के अंदर, तो सबसे पहले तो मोटर नीचे उतारनी पड़ती, और मोटर नीचे उतारती है तो उतनी ही बिजली खा के वो पंप मुश्किल से 5000 लीटर पानी फेंकता है। तो आप ये सोचिए कि पानी का लेवल नीचे जाता है, पानी की कमी नहीं बताता, जब बल्कि उसको निकालने के लिए आपको बहुत ज़्यादा ऊर्जा की ज़रूरत पड़ती है, और वो ऊर्जा चाहे मैकेनिकल हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, और चाहे आप रस्सी से खींचें, आपको मेहनत लगेगी। मैं ज़्यादा बात नहीं करूँगा। लातूर में जब बात आई थी, ड्राट आया था, तो लोगों ने नलों पे और कुओं में ताले लगा दिए थे। ये परिस्थितियों का निर्माण होता है। अब हम बात करेंगे कि
आखिर हम सप्लाई साइड इंटरवेंशन की बात की, हमने डिमांड साइड, डिमांड कैसे कम की जाए, और डिमांड कम करने के लिए सबसे बड़ा बात होती है माइक्रो इरिगेशन। माइक्रो इरिगेशन बोलते हैं ड्रिप। ड्रिप को सुन के कुछ किसान भाइयों के दिल में आता होगा, यार ये कहाँ का मजाक है, साला इतना पैसा लगता है, चलता चलता है नहीं, फ़ायदा होगा कि नहीं होगा। सर आप एक बार जलगांव जाके देखिए, यावल भुसावल 100% केली जो है आज ड्रिप पे है। कारण ड्रिप पे केली लाने से उनका पानी का ही समस्या सॉल्व नहीं हुई, पानी की बचत लगभग 40% हुई। और पानी की बचत के साथ में आपको मालूम होगा कि उनको करीब 25% ज़्यादा उनका उत्पादन हुआ, और वो उत्पादन इतना अट्रैक्टिव था कि उनके यहाँ पैसा आना शुरू हो गया। पानी की बचत हुई तो ज़्यादा एरिया में उनका सिंचन होने लगा, उनको पानी मिलने लगा। इस प्रकार से ड्रिप के बहुत फ़ायदे हैं। ड्रिप के फ़ायदे, जब आप ड्रिप चलाते हो तो आपके खेत में बीड़ को क्या बोलते हैं, जो गबत नहीं आती है, और जब गबत नहीं आती तो आपको लेबर नहीं लगता है। आपको खाद देना है तो खाद भी ऑनलाइन फर्टिगेशन बोलते हैं हम उसको, यानी ड्रिप के साथ में आपने खाद छोड़ दी तो खाद का प्रमाण भी कम लगता है, और प्रमाण कम लगने के साथ साथ आपको मेहनत करने की, लेबर की ज़रूरत कम पड़ती है। ऐसे ड्रिप के बहुत फ़ायदे हैं, खेती का खर्चा कम, उत्पादन ज़्यादा। और आज एक भी किसान, आप जलगांव का, यावल का बात कर लीजिए, ड्रिप लेने तैयार। अगर हम गन्ने की बात करें, ऊस की बात करें, ऊस के उत्पादन में भी लगभग 30% की बढ़ देखी गई है, पानी की खपत कम होती है। इस प्रकार हम पानी का डिमांड को कम कर सकते हैं। जैसे शहरों में बोलते हैं कि भाई ब्रश करते समय नल बंद कर दो, भांडी घिसते समय नल बंद कर दो, पानी की डिमांड कम करेंगे तो बेशक पानी आपको पूरेगा। पानी फ्री का नहीं है, इसकी भी कीमत होती है। और जब आपके घर में अगर एक बकेट में से पानी बह रहा है तो इसका मतलब है कि शहर के किसी भाग में किसी के घर में पानी नहीं पहुंच रहा है। अब आप बात करते हैं हम सप्लाई साइड इंटरवेंशन की, आर्टिफिशियल रिचार्ज की। तो अभी हम तामसवाड़ा पैटर्न की बात करेंगे। तामसवाड़ा पैटर्न में के साथ में हम ये बात करेंगे इसके अलावा भी कि हम माथा से पायथा की बात करते हैं, माने माथे पे हमें कौन से वो लेना है, माथे पे कौन से लेना है हमें, और कौन से मेजर्स नीचे लेना है, उसका भी एक साइंटिफिक तरीका होता है। कभी कभी हम अति उत्साह में आर्टिफिशियल रिचार्ज या कृत्रिम पुनर्भरण में ऐसी गलतियां कर लेते हैं जिसके दुष्परिणाम मिलते हैं और हमको फ़ायदा कम नुकसान ज़्यादा होने लगता है। इसलिए उसके साइंटिफिक इंटरवेंशन की जानने की ज़रूरत है। तो जब हम बात करते हैं तो सबसे ऊपर माथा पे हम सीसीटीवी की बात करते हैं, नाला बंडिंग की बात करते हैं। कुछ नहीं है, छोटे छोटे दगड़ जो हैं ढलान पे इकट्ठा करके लगा दिए जाते हैं और पानी रोक देते हैं। इसका बेसिक सिद्धांत है पानी अड़वा पानी झिरवा। बनराई बंधारा ये बड़ा सस्ता एक संसाधन इन्होंने निकाला था हमारे बनराई गिरीश गांधी जी ने, कि जो पोते होते हैं, पोते में नदी में मिलने वाला मटेरियल भर के एक बांध बना दीजिए, पानी अड़वा पानी झिरवा का सिद्धांत पे काम करता है। इसके बाद गैबियन की बात करते हैं। गैबियन हम उस जगह पे बनाते हैं जहाँ ढलान से थोड़ा सा नीचे आते हैं, पानी का बहाव बढ़ जाता है, और बहाव बढ़ जाता है तो पत्थर बहने के चांसेस आ जाते हैं, तो उसको हम जाली में बांध लेते हैं, और जाली में बांधे हुए स्ट्रक्चर को हम गैबियन कहते हैं। इसके बारे में हम बहुत ज़्यादा बताने के लिए तो हमारे पास समय नहीं है, पर ये हम बात करते हैं। इसके बाद अलावा हम सेत तालाब की भी बात करते हैं। सेत तालाब को लेके गलतफहमी है, मैं आप लोगों को दूर करना चाहता हूँ कि आजकल कहते हैं कि सेत तालाब हमने पहले बोला था, इसका बेसिक पर्पज़ क्या था कि आप गांव में एक छोटा सा सेत तालाब बनाइए 20 बाई 20 बाई 3 का। इसमें जो पानी भरेगा वो पहले रिचार्ज होगा, इसके बाद में उसमें जो सॉइल का मॉइस्चर होता है, यानी ज़मीन का ओलित जो होता है, काफ़ी समय तक बना रहता है। और जब काफ़ी समय तक ओलित बना रहता है तो आपको पानी देने की कम ज़रूरत पड़ती है, इसलिए सेत तालाब का फ़ायदा था और इसको सीरीज में बनाया जाता है। पर आज क्या हो रहा है कि सेत तालाब को वो कहते हैं कि उसमें वो पॉलीथीन लगा दो, और पॉलीथीन के बाद में उसमें पानी इकट्ठा करके प्रोटेक्टिव इरिगेशन में यूज करो। सर ये कॉन्सेप्ट अच्छा था, ये अच्छा जब तक था जब तक पौष का पानी था, पर आज देखा जा रहा है कि किसान डर के मारे कि हमारे कुएं का पानी ना सूख जाए, वो सेत तालाब में वो पानी उड़ेल देता है, और उड़ेलने के बाद में कुएं को खाली कर लेता है। और जैसे ही आप सेत तालाब में पानी उड़ेलते हैं उसका एवापोरेशन होता है और उससे 35% का लॉस होने की संभावना होती है।
और पानी सबसे ज़्यादा सुरक्षित कहाँ है? ज़मीन के अंदर। इसलिए थोड़ा सा मैं बात करना चाहूँगा। इसके अलावा हम पर्कुलेशन टैंक, कोल्हापुरी बंधारा और ऐसे बहुत सारे सीमेंट बंधारा की बात करते हैं। ये सारे छोटे छोटे स्ट्रक्चर्स जो होते हैं ये हमारे जल संधारण के स्ट्रक्चर्स होते हैं और इनसे कृत्रिम पुनर्भरण होता है। शहरी क्षेत्रों में बात करते हैं तो शहरी क्षेत्रों में हम बोलते हैं कि ये जो आपकी छत है, इस छत से बहने वाला भी पानी आप कुएं में डालिए और इसके परिणाम बड़े सुखद होते हैं। कैसे सुखद होते हैं मैं आपको आगे बढ़ाऊँगा। ये यहाँ पे एक एमआरसेक की बिल्डिंग है। ये बिल्डिंग जो है वीएनआईटी जो है वीएनआईटी के अंदर है। इसमें देखिए सिस्टम ही इनबिल्ट है। इनबिल्ट का मतलब होता है कि इसके जो पिलर हैं, पिलर के अंदर से पौष के पानी को लाया गया है और वहाँ के कुएं में डाला गया है। यानी सिस्टम को इतने एडवांस तरीके से भी जाके हम बना सकते हैं। अब हम बात करते हैं कि यही छोटे छोटे काम और इन छोटे छोटे काम में इनोवेटिव टेक्निक लाना, यानी नए स्वरूप को लाके हम कैसे इसमें परिवर्तन लाके पूरे गांव में पानी का नियोजन कर सकते हैं, उसका उदाहरण मैं तामसवाड़ा देना चाहता हूं। तामसवाड़ा गांव के बारे में जैसे बोला गया था कि ये एक रिज पे म्हणजे ऊंचाई पे एक वाला गांव है और आपको आश्चर्य होगा कि इस गांव के दोनों तरफ दो छोटे छोटे माइनर इरिगेशन टैंक हैं। उनका नाम क्या है सर? मदन और एक और माइनर। पर इसकी ऊंचाई के होने के कारण वो मदन का पानी नीचे नहीं, इनके इस गांव को नहीं मिल पा रहा था। इस गांव में सरकार ने भी कुछ प्रयास किए। सरकार ने भी चेक डैम बनाए, गैबियन स्ट्रक्चर्स बनाए, सारी चीज़ें बनी, पर रख रखाव के अभाव में वो भी टूट फूट गए, उसमें मट्टी भर गई। पूर्ति सिंचन सहयोग संस्था की नज़र सन 2011 में जब पड़ी तो ये माधवराव से मेरी मुलाकात हुई, बात हुई है, एक योजना बनाई, उसमें सर्वे किया और सर्वे करने के बाद में हमने पहले ये असेसमेंट किया कि आखिर में कितने एरिया में कितने पुराने स्ट्रक्चर्स बने हुए हैं, इनको हम रिपेयर करें, कितने हमें नए की ज़रूरत पड़ेगी, उसमें गार जो इकट्ठा हुआ है उस गार को निकालने की ज़रूरत पड़ेगी। इसके बाद में हमने नाला खोलीकरण और रुंदीकरण का भी कॉन्सेप्ट लेके आए। इसमें भी हमने साइंस की बात की सर। साइंस की बात हमने जो की वो ये है कि जब आप कोई भी काम करने जाते हैं तो इस बात का ध्यान देना ज़रूरी है कि कहीं आप इकोसिस्टम को कहीं नुकसान तो नहीं पहुंचा रहे हैं। आप ज़्यादा उत्साहित हो गए, जैसा कि कुछ क्षेत्रों में हुआ है, 9-10 मीटर तक नाला का खोलीकरण कर लिया। उसके दुष्परिणाम ये होते हैं कि नाले में जो बरसात में पानी रहता है उसमें आपने देखा होगा गार रहती है, पीले रंग का पानी होता है। इसमें पीले रंग का पानी होने की वजह होती है कि इसमें मिट्टी का प्रमाण, क्ले का प्रमाण, सिल्ट का प्रमाण, कोलाइडल, सस्पेंडेड, ऐसी बहुत सारी चीज़ें होती हैं जो हमारे ज्ञान के बाहर होती हैं। ये चीज़ें जब होती हैं, ये अगर एक्यूफर में जाके बैठ गई तो आप में जो एक्यूफर माने कुएं में जहाँ से आपका पानी आ रहा था वो चोक हो जाएगा, पानी वो लेगा तो भूल जाइए, आपके कुएं में पानी आना ही बंद हो जाएगा। इस साइंस को हमने ध्यान में रख के मैक्सिमम 3 मीटर तक की खोलीकरण को रिकमेंड किया, वो भी अधिकतम ज़रूरत पड़ने में 1 मीटर 2 मीटर का भी खोलीकरण किया। खोलीकरण करते समय हमने ये भी ध्यान रखा कि अगर आपको पानी लग गया तो आपको खोलीकरण का काम बंद कर देना है। रुंदीकरण में हर नाले की एक रेवेन्यू बाउंड्री होती है, उस बाउंड्री के अंदर किया। इसका पानी इसके लिए पहले हमने एक ग्राम सभा ली, लोगों से बात की, क्योंकि एक्सकेवेशन जब हम करेंगे, खुदाई करेंगे, तो खुदाई करने में कुछ मटेरियल निकलता है। वो मटेरियल जाएगा कहाँ? सर हमने वो दोनों नदी नाले के किनारे डालना शुरू किया और उसमें एक बार रोलर जो चलाया तो एक रोड बन के तैयार हो गई और आज हर किसान को जो उस नाले के किनारे हो, आखिरी वाले भी किसान के खेत तक पहुंचने के लिए एक्सेस हो गई। इस प्रकार हमने साइंटिफिक तरीके से रुंदीकरण, खोलीकरण, इसके अलावा हमने एक और महत्वपूर्ण बात देखी जो मैं आपको दिखाना चाहूँगा इधर पे। ये देखिए, ये चित्र देखिए। इस चित्र की खासियत क्या है कि अगर हमने पानी यहाँ पे रोका एक बांध पे और इसको यहाँ तक लेके आए तो पानी यहीं रुकेगा, ये सूखा रह जाएगा। आप कितना भी रुंदीकरण कर लीजिए, कितना भी खोलीकरण कर लीजिए। तो हमने इसका पूरी मैपिंग की। मैपिंग करने के बाद में बीच बीच में ये बहुत सारे बंधारे बनाए। जो बंधारे पहले से थे उनको रिपेयर किया और जो नहीं थे वहाँ पे हमने गैबियन बंधारे बनाए और ये बंधारे करके ऐसे करके 3.5 किलोमीटर का क्षेत्र तामसवाड़ा में
और ऐसा करते हुए टोटल 12 किलोमीटर का क्षेत्र नीचे 6 गांव तक हम लेके गए। रुंदीकरण खोलीकरण किया हमने, और रुंदीकरण खोलीकरण करने के बाद में जो परिणाम दिख रहे हैं वो आपको इस फोटो में दिख रहे हैं। ये देखिए, इस फोटो को ध्यान से देखिए आप कि ये जो कुआं है ये तामसवाड़ा का वाटर सप्लाई वेल है। ये सूख जाया करता था सर। आज आप मई के महीने में आप चले जाइए, मई के महीने में इसमें पानी की जो खोल है मुश्किल से 3 मीटर नीचे जाती है। सर ये परिणाम है। सर अभी तो ताली आप बजाएंगे जब मैं आपको दूसरी चीज़ें दिखाऊंगा। ये तो एक छोटा सा ट्रेलर है। अब आप देखिए, ये जो आप देख रहे हैं ना, ये रोड तैयार हो गई। इस रोड से किसान के खेत तक ट्रैक्टर जाने लगा, आधुनिक तंत्र ज्ञान उसके यहाँ पहुँचने लगा पानी के साथ साथ। और पानी की खोली देखिए, इन गड्ढों में हर जगह देखिए पानी दिख रहा है। और ये छोटे छोटे हमने बीच में बहुत सारे स्ट्रक्चर बनाए, वो दिख रहे हैं। अब देखिए, कभी कभी हमारी जो सफलता रहती ना, तो कुछ ज़्यादा बड़े वैज्ञानिक आ जाते हैं सामने, वो हमसे इसका एक प्रूफ मांगते हैं। प्रूफ को क्या बोलते हैं? प्रूफ मांगते हैं कि भाई कैसे सिद्ध करेंगे आप कि आपके यहाँ पानी आया। सर ये हमने क्या किया, जो सैटेलाइट का पिक्चर होता है प्री और पोस्ट, माने प्रोजेक्ट के पहले का सैटेलाइट पिक्चर और प्रोजेक्ट के बाद का सैटेलाइट पिक्चर। देखिए ग्रीन एरिया, खेती का एरिया बढ़ गया। अब नीचे का पिक्चर देखिए सर, ये एक नाला हुआ करता था जिसको दिखाने के लिए हमें उस पर पेन चलाना चला, फोटो पे नाला दिख नहीं रहा था। पोस्ट प्रोजेक्ट देखिए, बाद में देखिए ये प्रोजेक्ट, और ये फरवरी का फोटो है। फरवरी में नाला भी दिख रहा है और नाले के अंदर पानी भी दिख रहा है। ये प्रूफ है कि हमने जो कार्य किए वो सक्सेसफुल रहे। अब आपको आगे और दिखाता हूँ कि सत्य को प्रमाण क्या। आप पटवारी का लैंड रिकॉर्ड लेने गए, जब हम पटवारी का लैंड रिकॉर्ड देने गए तो हमने 2011 का लैंड रिकॉर्ड लिया और हमने 2017 का लिया। परिस्थितियां तो अब और बदल चुकी हैं। ये तो 17 की बात कर रहे हैं कि सर जिस गांव में केवल 10 कुएं हुआ करते थे, वहाँ पे आज 27 कुएं सिंचाई के लिए। जिस गांव में खरीफ का एरिया 190 था, रबी और उनाड़ी क्रॉप तो आप भूल ही जाइए। 480 हेक्टेयर की कृषि हो योग्य भूमि होते हुए केवल 190 एकड़ में केवल खरीफ हुआ करती थी, वहाँ पे आज 305 एकड़ में खरीफ होने लगी। 2017 की बात कर रहा हूँ। आज तो 400 एकड़ के ऊपर खरीफ होने लगी, 400 हेक्टेयर से ज़्यादा खरीफ में होने लगा। रबी का एरिया जो बिल्कुल नहीं था, वहाँ पे आज 15, और ये तो 2017 की बात कर रहा हूँ, आज मेरे ख्याल से 25-70 एकड़ में रबी में पानी की उपलब्धता से खेती होने लगी। आप जब हम शुगर केन की बात करते, केवल एक ही किसान था, समृद्ध किसान, जो उस समय 4 हेक्टेयर में माने गन्ना लिया करता था। आज वो 16 हेक्टेयर में गन्ना ले रहा है, और आज गन्ने का भी प्रमाण बढ़ चुका है हमारे यहाँ। हाँ, 30 हेक्टेयर में आज गन्ना हो रहा है हमारे यहाँ। इसके बाद में हार्टिकल्चर, म्हणजे ये आज वहाँ आंवले की भी खेती हो रही है सर। आंवले के साथ में एक सबसे महत्वपूर्ण बात बताता हूँ कि चूँकि वो नाला उथला हुआ था, तो बरसात में 24 हेक्टेयर में पानी का एक बाढ़ सी आ जाती थी और वो डूब में चला जाता था। वो खरीफ की भी खेती वहाँ नहीं हो पाती थी। आज वो रुंदीकरण और खोलीकरण के कारण वो एरिया भी 24 हेक्टेयर का खरीफ, रबी और उनाड़ी क्रॉप के लिए अवेलेबल हो गया, वहाँ भी खेती हो पा रही है। इसके अलावा हम आपको बात करें कि अब आप बात करें दूध, यहाँ हरित क्रांति के साथ श्वेत क्रांति भी आई सर। दूध देने वाले जानवर बढ़े और दूध का प्रमाण बढ़ा। दूध का प्रमाण के बाद में मेंढी और बकरी भी आई। आज 600 बकरियां हैं। मटन से भी पैसा कमाते हैं। हमारे माधवराव जी को एक दिन बोला, ऐसी आया कि यार ये इसमें पानी बना रहता है मई तक, क्यों ना हम इसमें थोड़े से मछली के बीज डाल दें। और इन्होंने 2000 रुपये के मछली के बीज ला के उसमें डाल दिए। आपको विश्वास नहीं होगा, 60,000 रुपये की मछली उस पानी में से लोगों ने निकाली। और जब आपके पास पानी आता है सर, तो पानी से खेती आई, खेती के साथ में पैसा आया, और पैसा आया तो बुद्धि आई, और बुद्धि आई तो फिर हमें सिखाने की ज़रूरत नहीं पड़ी, लोग खुद स्मार्ट होते गए। आज लोगों ने ड्रिप भी लगाया, आज लोगों ने स्प्रिंकलर भी लगाया।
आज लोगों ने वहाँ पे मेंढी, सेड़ी, बकरी, आपका ये दूध और दूध के अलावा छोटे छोटे खेती से संबंधी एलाइड उद्योग करने लगे। और उनको जो कभी 2011 में एक परिवार की मुश्किल से बामुश्किल इनकम जो मंथली 5,000 हुआ करती थी, वो 2017 में 17,000 से ऊपर चली गई। हमारे प्राइम मिनिस्टर का सपना था कि मैं देश के किसानों की इनकम दुगनी करना चाहता हूँ। सर, यहाँ सपना उनका पूरा ही नहीं हुआ। माननीय नितिन जी के प्रयासों से, माननीय कोठस्थाने जी के प्रयासों से हमने 2 गुने नहीं बल्कि 3 गुनी वहाँ पे लोगों की इनकम कर दी। और ये लैंड पटवारी के रिकॉर्ड में दर्ज है। आज उस गांव को जाके देखिए, इसके बारे में तो बात नहीं करूँगा मैं, मेघे उमरी की, समय कम है। ये देखिए गांव की फ़ोटो परिस्थिति देखिए, कुएँ में पानी आया, खेती आई, खेती के बाद ट्रैक्टर आया, ये देखिए मछली, ये देखिए गांव में ये आए, पंप लग गए, पंप लगने के बाद में यहाँ पे ड्रिप दिखेगा आपको, स्प्रिंकलर भी दिखेगा आपको। तो इस प्रकार से एक अभूतपूर्व परिवर्तन जो है आज वो गांव में आया। अब गांव में जब जानवर आ गए तो सर मैंने क्या कहा था, पैसा आया, बुद्धि आई। आज वहाँ ऑर्गेनिक खेती प्रमोट होने लगी। जो जानवरों का जो गोबर था उससे वो गोबर की खाद बनाने लगे, केमिकल फर्टिलाइज़र का पैसा कम हुआ, ऑर्गेनिक जो खेती हुई उससे ज़्यादा पैसा हुआ। जिस गांव में कोई झांकने नहीं जाता था, सर आज गांव में 1 एकड़ ज़मीन खरीद के दिखा दीजिए, सबसे पहले तो लोग बाग बेचने से मना कर देंगे। आप 10 लाख तक का लालच दीजिए, 20 लाख का लालच दीजिए, एक रिमोटली प्लेस गांव में बामुश्किल से आप ज़मीन खरीद पाएंगे। जिस ज़मीन की 2 पैसे की कीमत नहीं थी, आज 20 लाख और 25 लाख रुपए एकड़ की उसकी कीमत हो गई। ये परिवर्तन होता है केवल पानी आने से। खेती की हम बात करते हैं सर, खेती के लिए बहुत उन्नत टेक्नोलॉजी है। आप कितनी भी टेक्नोलॉजी उपयोग कर लें, पर आपके पास पानी नहीं होगा तो वो टेक्नोलॉजी, वो मेंढी, वो सेड़ी, वो बकरी, वो कोमड़ी किसी काम के नहीं है जब तक आपके पास पानी नहीं है। और पानी लाने के लिए आपको इस प्रकार के जब तक नियोजन नहीं करेंगे, जब तक आपके पास पानी नहीं आएगा। हम क्यों कहते हैं कि भूजल, भूजल हम इसलिए कहते हैं सर कि जब आप आर्टिफिशियल रिचार्ज यानी कृत्रिम पुनर्भरण करते हैं तो आपके लिए यहाँ पानी का लेवल नहीं बढ़ता है, बल्कि उसको निकालने के लिए कम बिजली का खर्च होता है। इसके अलावा आपको बताते हैं कि ये जब ज़मीन के अंदर होता है तो हमें एवापो ट्रांसपोरेशन, इसके बाद प्रदूषण, इन सब के खतरे कम रहते हैं भूजल के अंदर। और सबसे महत्वपूर्ण बात होती है इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन। यहाँ कोई किसान सर कभी नहीं बोलता है कि हमारे खेत तक पानी नहीं आ रहा है कालवे का। इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन। और सर ये एक ऐसा संसाधन है जिसमें मेघा पाटकर का भी काम नहीं है, कोई डूबने वाला क्षेत्र नहीं है। जो भी क्षेत्र है सब ज़मीन का है, कहीं इकोलॉजी को नुकसान नहीं पहुंचता है, किसी चीज़ को नुकसान नहीं पहुंचता है। इसके अलावा जब हम बात करते हैं इसको कि ये सस्टेनेबिलिटी म्हणजे उनाड़े में हमें पीने के पानी को भी देता है। और सबसे महत्वपूर्ण बात कर रहा हूं मैं कि जब पानी का लेवल ऊपर आता है तो आपके नदी नाले कुएं जो आपके क्षेत्र के सूख रहे हैं, उन नदी नाले कुओं में, नदी नालों में भी पानी आना शुरू हो जाता है। और वही पानी जिसको हम बेस फ्लो बोलते हैं, उससे एक्वाकल्चर आता है और आपका जो एरिया है सुजलाम सुफलाम होता है। आज गडकरी जी जो बात करते हैं कि गांव का पानी गांव में, सेत का पानी सेत में, यही चीज़ें उन्होंने जब पहले सफल करके दिखाई और इसी का उदाहरण लेके आज ये आगे बढ़ रहे हैं। और कम से कम आज हम देश के अधिकांश भागों में तामसवाड़ा पैटर्न की बात हो रही है। नीति आयोग ने हमें कांटेक्ट किया, हमको ग्लोबल अवार्ड मिला, हमको ये एक कलपुत्री, ये जो है जो भारत का अमृत महोत्सव, उसमें एक नदी महोत्सव चल रहा है, उसमें कल साहब नितिन जी गडकरी के हस्ते इस पुस्तिका का, केंद्र शासन की पुस्तिका का विमोचन भी हुआ। ये केंद्र शासन ने भी आज तामसवाड़ा पैटर्न को पहचाना है और इसके बड़े ही सफल परिणाम निकल रहे हैं। मुझे आशा है कि आप लोगों ने जो यहाँ पे सुना है, आपके कोई भी डाउट हो बेशक आप मेरे से सवाल करिए, पर इतना ही अपेक्षा है कि आप अपने गांव में जाके थोड़ा सा कार्य करिए। गाइडेंस के लिए हमारे माधव राव जी, हमारे मिलिंद जी, हमारे देशकर जी, तरारे जी और मैं खुद
आपके गाइडेंस के लिए अवेलेबल हूँ। आप बेशक हमसे संपर्क करिए, मगर अपने गांव में काम करिए। आपका पानी, जिस दिन पानी से समृद्ध हो जाएगा आपका गांव, उस दिन आपके यहाँ सुजलाम सुफलाम अपने ही आप आ जाएगा। धन्यवाद। डॉक्टर प्रभात कुमार साहेब जैन, यांचा नंबर आहे 9860 9860। हां क्यों हाँ देता ना, ये भी देता और वो भी देता। 9860 लिहिलं, 349 145। माझा नंबर आहे माधव कोटस्थाने 9421 42781। मेरा नाम ज्ञानेश्वर ढेकड़े सर। मैं का 17 संपा जैन साहेबांचं उद्बोधन आपण ऐकलं। अतिशय प्रॅक्टिकल आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खरोखर हे होऊ शकते, भूजलाचं संवर्धन होऊ शकते, भूजलातून काय मिळू शकते हे आपण सगळ्यांनी ऐकलं। यांचं मार्गदर्शन आपल्याला सदैव राहणार आहे आणि आम्ही टीम जल ही जीवन निर्माण केली आहे की ज्याच्यामध्ये जलशक्तीवर जलसेवक म्हणून काम करायचं असेल त्या प्रत्येकाचं स्वागत आहे। या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित आदरणीय माजी मंत्री सुभाषजी ठाकरे आपल्याला या कार्यशाळेच्या उपस्थितांना आणि सगळ्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांना शुभेच्छापर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी समृद्ध शेतीचे स्मार्ट व्हिजन आणि मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी संमेलन ॲग्रो व्हिजनच्या मुख्य प्रवर्तकाला अंतःकरणापासून मी या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांना धन्यवाद देईल की गेल्या 4-5 दिवसापासून 27 डिसेंबरपर्यंत वेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला असणाऱ्या वेगळ्या विषयाचं मार्गदर्शन आपण या ॲग्रो व्हिजनच्या माध्यमातून या ठिकाणी वेगळे शास्त्रज्ञ, चांगले शेतकरी, अनेक लोक जी इथं या ठिकाणी आलीत, त्यामध्ये आमचे जैन साहेब आहेत, या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सचिन भाऊ आहेत, आमच्या कारंजा शहराचे हेडाजी आहेत आणि ज्यांनी आता या ठिकाणी मला आमंत्रित केलं असे कोटकस्थाने साहेब आहेत। मंचावर असणारी मान्यवर सगळी शास्त्रज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आपण जैन साहेबांनी या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। त्यांनी सांगितलं की टेकड्यापासून तर पायथ्यापर्यंत, आणि हेच नियोजन या ठिकाणी तुम्हाला मला या ठिकाणी सगळ्यांना तारू शकते। मी ज्या भागात राहतो त्या दरी वस्तीतल्या असणाऱ्या आदिवासी भागाच्या बहुल भागामध्ये मी त्या ठिकाणी राहतो। माझं गाव जैन साहेब गेल्या 50 वर्षाच्या पूर्वीला पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही बाहेरच्या 5 किलोमीटरवर जायचो आणि तिथनं पाणी आणायचो। पिण्याच्या पाण्याचं स्त्रोत हे फार काही त्यावेळेस सापडायचं नाही आणि जे काही सापडायचं ते अत्यंत आपण सांगितलेल्या प्रमाण अत्यंत खोलावर सापडायचं आणि त्याच्यामुळे पिण्याचं पाणी उपसण्याकरता असणाऱ्या आमच्या माता भगिनीचा जे शरीराची झीज व्हायची, तिच्या डोक्यावरची घागर उचलण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षात वेगळ्या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केला आणि माझ्याही काळामध्ये मी त्या ठिकाणी
माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरची घागर उतरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने केला. मी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो. पैनगंगेवर जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर 100 किलोमीटरचा पैनगंगेवर 11 बॅरेजेस त्या ठिकाणी बांधलेले आहेत. माझ्या गावाची माझ्या जिल्ह्याची स्थिती अशी आहे की अनेक मोठ्या मोठ्या ज्या नदी आहेत त्यांचं खरं अर्थानं उगमस्थान हे आमचं वाशिम जिल्ह्यातलं आहे. मग ते काटेपूर्णा असेल, पैनगंगा असेल, वैनगंगा असेल, असणारं तुमचं अरुणावती असेल, तुमचं अडाण असेल, मडाण असेल, ज्या काही या ठिकाणी असणाऱ्या ज्या पुढच्या जिल्ह्यामध्ये झालेल्या ज्या काही आता जसं आपण सांगितलं गोकीपर्यंतचं जे पाणी येते ते आमच्या जिल्ह्यातच त्या ठिकाणी तिथपर्यंत जायचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करते. आणि अशा काळामध्ये मी सत्तेवर असताना मला या सगळ्या अडचणीची पाण्याची अत्यंत मोठी जाणीव मला स्वतःला असायची. मी लहानपणी असताना जैन साहेब माझी आजी लहानशा खटोऱ्यावर मला बसवायची, माझं आंघोळीचं पाणी घालायची आणि खालच्या पाण्याने आमच्या घरात सडा सारवण त्या ठिकाणी करायची. अशा दुर्मिळ गावामध्ये माझा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि माझं एक स्वप्न होतं. मी अनेक वर्ष मी राज्यकारणामध्ये राहिलो. मला लोकांनी 3 वेळा, 1 वेळा अपक्ष आणि 2 वेळा पार्टीवर मला त्या ठिकाणी आमदार म्हणून माझ्या भागातले मला लोकांनी निवडून दिलं. आणि त्या सत्तेचं सोनं करण्याच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी माझा लहानसा प्रयत्न या ठिकाणी सगळ्या आमच्या या असणाऱ्या सचिन असेल अनेक लोकांच्या पत्रकारांच्या सवंगड्यानं या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी सातत्याने त्या ठिकाणी केला. मला आनंद होतो की मी ज्या दिवशी कोटक स्थाने साहेब माझ्या भागात आले तर मी त्यांच्या समोर आदरणीय गडकरी साहेबांना नदीजोड प्रकल्पाच्या संबंधामध्ये माझा विचार त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मांडलेत. आणि त्यांनी सुद्धा मला त्याच्यामध्ये थोडाफार प्रतिसाद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज या ठिकाणी जे काही तुम्ही नदीजोड प्रकल्पामध्ये बुलढाणा जिल्ह्यात चाललेत तर बुलढाणा हे आमच्या वाशिम जिल्ह्याच्या नंतरचं गाव लागते. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही जर समजा त्या ठिकाणी सोनाळ बावनवीर म्हणून एक मध्यम त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. आमच्या तज्ज्ञ मंडळीला आम्ही आमच्या असणाऱ्या डेप्टी इंजिनियर असतील, जलसंधारणाची, संपदाची अनेक लोकांशी चर्चा त्या ठिकाणी केल्यानंतर हे असणारं जे ते नदीजोड प्रकल्पाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आमच्या सोनाळा बावनगीरच्या तिथल्या जर धरणापर्यंत जर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पाणी आणून सोडलं तर या वाशिम जिल्ह्यामध्ये असणारे जितके काही आमचे जे काही मध्यम लघु प्रकल्प आहेत ते पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि फार मोठा काही खर्च त्या ठिकाणी मला असं वाटते की येणार नाही म्हणून. आणि म्हणून माझी विनंती शासनाला सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मार्फत राहील, कोटक स्थाने साहेबांच्याही सुद्धा मार्फत या ठिकाणी शासनाला राहील, या केंद्र शासनाला राहील की नदीजोड प्रकल्पामध्ये काम करत असताना वाशिम जिल्हा मात्र तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. आणि वाशिम जिल्ह्याला सुद्धा जसं आत्ताच आमच्या सचिनने सांगितलं की दुर्बल असा जिल्हा आहे. 156 जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल हा असा जिल्हा आहे. वाडी तांड्यावर आम्ही सगळे त्यांना त्या ठिकाणी तयार राहतो. आणि तिथल्या असणाऱ्या पाण्याची समस्या या ठिकाणी मिटवत असताना फार मोठ्या समस्येला आम्हाला त्या ठिकाणी समोर जाण्याचं काम आतापर्यंत करता आलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की जलसंधारण आणि जलसंपदाच्या खात्याने राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख आणि त्यावेळेचे आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जलसंपदा खात्याकडनं वन विंडो सिस्टममध्ये आम्हाला 165 प्रकल्पाला त्या ठिकाणी लहान मोठ्या प्रकल्पाला त्या ठिकाणी आम्हाला कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली. एकाच वेळेस जायचं नाशिकला जाण्याची त्यावेळेस कुठंच काम पडायचं नाही. आमच्या लोकांनी त्या ठिकाणी इस्टिमेट करायचं आणि एकाच ठिकाणी जाऊन त्याची मान्यता घ्यायची आणि त्याच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करायची. आणि म्हणून जैन साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की लहान मोठ्या जे काही प्रकल्प या ठिकाणी आता अधुरे जे काही असतील अजून ते पूर्ण करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारे आदरणीय आमचे जयंतरावजी पाटील यांच्यासुद्धा कानावर आम्ही अनेक वेळा ह्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मध्यंतरी कोटक स्थाने साहेबांनी या ठिकाणी मडांवर आणि तुमच्या असणाऱ्या कारंजाचं कुठलं म्हटलं बेंबळ्यावर सुद्धा हे अशी लहानशी बंधारे घालण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी आमचे सारडे आपलं एरडाजी आणि
सचिनजी प्रयत्न करतात. खरोखरच त्याही ठिकाणी सुद्धा असेशे लहानसे प्रयोग जर आपण या ठिकाणी केले तर मला असं वाटते की निश्चित स्वरूपानं आमचा असणारा हा दुर्भिक्षित जिल्हा जो आहे वाशिम जिल्हा तो परिपूर्ण आपल्या या सगळ्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होईल. मला आनंद वाटतो की आजची जी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी सांगितली, 12 डिसेंबरला आम्ही माननीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंजाबराव हवामान शास्त्रज्ञ या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याला माहितीसाठी बोलावले होते आणि त्यांनी मात्र म्हणजे माननीय साहेबांचा नामोल्लेख करून या ठिकाणी सांगितलं की गडकरी साहेबांनी या देशामध्ये जे काही रस्ते विकासाचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या रस्ते विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही रस्ते या ठिकाणी जे काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत याच्या पुढे आता या ठिकाणी तुमच्या विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये मी निश्चित हमीने सांगेल की या ठिकाणी आता पुढे पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी पडणार नाही. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी असणारं जे पहिले डांबरीकरणाचं काम असायचं परंतु डांबरीकरणामुळे बाष्पीभवन त्या ठिकाणी व्हायचं नाही. आता जे पाण्याचं बाष्पीभवन होते ते या ठिकाणी असणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्याच्यामुळे बाष्पीभवन होते. अत्यंत उष्ण असा तो रस्ता तो उन्हाळ्यामध्ये तापला जातो आणि त्याचं पाणीकरण त्या ठिकाणी बाष्पीभवन होऊन पाणी सातत्याने या ठिकाणी पडते. असा त्या पंजाबरावजी डक यांचा जी संकल्पना त्यांनी आमच्या समोर या ठिकाणी आणि शेतकऱ्याच्या समोर या ठिकाणी मांडली. मी यापूर्वीही सुद्धा अनेक वेळा माझ्या या चर्चेमध्ये मी भाग घेत असताना या ठिकाणी एक दुसरी गोष्ट मी या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आता लँड होल्डरची जी परिस्थिती आता जैन साहेब आहे ती अत्यंत शॉर्ट झालेली आहे. लहानसं कुटुंब झालं त्याच्या पद्धतीनं लँड होल्डरची किमयासुद्धा लहान झालेली आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही आता किंवा मी आता असं जे म्हणतो की जिथं इथं तलाव करता आले पाहिजेत, मला असं वाटते की आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनास आपण या ठिकाणी आणून द्यावं की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही क्लास F क्लास जे आता शिल्लक पडलेले आहेत, मग आपण आता इथे मी सुद्धा माझ्याकडे वन खातं होतं, पर्यावरण खातं होतं, मला स्वतःला त्याच्यातला अनुभव त्याच्यातला माहीत आहे की वनप्राण्याची जपणूक करण्यासाठी या ठिकाणी त्यावेळेस पाणवठे आम्ही त्या ठिकाणी बांधायचो. सरसकट जर आपण त्या ठिकाणी जर समजा आता जर पाणवठे बांधलेत आणि तिथं जर समजा उत्खनन करून आता कसं आहे की फॉरेस्टला जरासं जरी काही खोदाचं काम पडलं की फार मोठी अडचण त्या ठिकाणी यायची. मला असं वाटतं की माझ्या गावच्या बाजूचा एक प्रकल्प मी 32 हेक्टर मी फॉरेस्ट लँडची घेतली. जेव्हा मी राज्याचा मंत्री वन विभागाचा असताना मला 11 वर्षे साहेब त्या ठिकाणी ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी लागलेत. म्हणून असं सरसकट जर सरकारच्या कामामध्ये जर यांचा जर सहयोग असेल, फॉरेस्ट खात्याचा सहयोग असेल, महसूल खात्याचा जर सहयोग त्या ठिकाणी जर कुटकस्थानी साहेब असेल, कारण लँड होल्डरची आताची परिस्थिती जर पाहिली तर आम्ही स्वतः आता दुर्भक्षित झालो शेतजमिनीमध्ये. कुणी अल्पभूधारक आहे, कुणी अत्यल्पभूधारक आहे. म्हणून त्याला तळं करण्यासाठी संबंधामध्ये किंवा तलाव करण्याच्या संबंधामध्ये किंवा विहीर करण्याच्या संबंधामध्ये त्याच्याजवळ आता काही जमिनी फार मोठ्या काही त्या ठिकाणी शिल्लक त्या ठिकाणी राहिलेल्या नाहीत. मग आता आमच्या भागातून आता जसं आता साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांनी पुढं बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम केलं. आमच्याही भागातून हा 90 किलोमीटरचा रस्ता तुमचा जो समृद्धी मार्गाचा जो त्या ठिकाणी मुंबईकरता जातो, नागपूर ते मुंबई 90 किलोमीटर रस्ता हा वाशिम जिल्ह्यामधून आमच्या त्या ठिकाणी जातो. आणि अनेक त्या रस्त्यातून जात असताना अनेक क्लास F क्लास त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून जर समजा सरसकट जर समजा अशा पद्धतीची जर परवानगी जर समजा देता आली तर मला असं वाटतं की निश्चितच आमच्या असणाऱ्या जिल्ह्याला त्या ठिकाणी या सगळ्याचं पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या जिल्ह्याला पुन्हा अजून संकटातून मार्ग काढता येईल असा माझा त्या ठिकाणचा आत्मविश्वास आहे. मी जेव्हा लहानाचा मोठा झालो मी तुम्हाला सांगितलं तर मी स्वतः सत्ता आल्यानंतर माझ्या गावाच्या आजूबाजूला 24 लहान मोठे प्रकल्प त्या ठिकाणी मी केलेत. आज जर तुम्ही जर पाहिलं असेल 500 फूट असणारी जी आमची जी याची लाईन असायची, बोरवेलची लाईन असायची, माझ्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी आता 70 फुटावर पाणी त्या ठिकाणी लागते. 70 फुटावर. मला प्रसिद्धी पाहिजे ते मला काही कोणासाठी मला काही काम करायचं नाही. मी ज्या शेतातून आलो, जन्माला आलो, ज्या काळ्या मातीतून आलो त्या शेतकऱ्याच्या हितासाठी मी आतापर्यंत काम केलं. मुद्दामून आज मला इथं या ठिकाणी मला हे विचार मांडण्याची संधी मला त्या ठिकाणी दिली. मला ही सुद्धा प्रसिद्धीची काही मला त्या ठिकाणी गरज नाही.
मला माझ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त काम मी 80% काम हे पिण्याच्या पाण्यासाठी, जलसंधारणासाठी अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत, असे त्यांना उद्ध्वस्तातून वाचवण्यासाठी मी आतापर्यंत त्या ठिकाणी काम केलं. आज त्याच्या गावामध्ये जिथं काही नसायचं, एक दस्तापूर नावाचं गाव रस्त्यावर आहे, त्या ठिकाणी लोटगाड्याशिवाय लोक शेती करायचे नाही, आपलं मजुरी करायची. आज त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3-3 पिकं या ठिकाणी येतात आणि रस्त्यावर चित्याचे जर 2-2, 3-3 माळे जर तुम्ही घरं पाहिले तर तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचा नंतरचा विषय त्या ठिकाणी तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येईल. मी काही फार आता मोठा काही शास्त्रज्ञ वगैरे नाही, परंतु मजबुरीनं मला हे सगळं शिकवलेलं आहे. कारण मी ज्या गावामध्ये माझा जन्म झाला त्या गावातल्याच लोकांच्या मजबुरीनं मला हे सगळं शिकवलं आणि त्याचं कृतज्ञता फेडवण्याच्या संबंधामध्ये त्यांनी मला 3 वेळा आमदार केल्यानंतर मला त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असताना हे सगळं काम करता आलं. आजही सुद्धा माझ्याकडे अनेक प्रकल्प अजूनही पैशाविना पेंडिंग आहेत. मी अनेक वेळा या ठिकाणी माझ्या जयंतराव पाटलाला सांगितलं, राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगितलं. आणि आता हे इतकं मोठं किचकट विषय तुमचा आहे पाणी देण्याचा, तर तुम्हाला माहीत असेल की एक लहानसा जर तलाव जर बांधायचा असेल तर नाशिकला 19 खेप जावं लागते त्या ठिकाणी, आणि त्यांची त्या ठिकाणी मंजुरात घ्यावं लागते. साधा तलाव जरी बांधायचा असेल, गाव तलाव, तर या सगळ्यातून जरा आम्हाला मुक्त केलं पाहिजे, जसं त्यावेळेच्या कॅबिनेटनं केलं होतं. विलासराव देशमुखांनी अग्रवाल नावाचे सेक्रेटरी साहेब त्यावेळेस होते, एस टी मंडळाला सुद्धा ते होते, मी एस टी मंडळामध्ये सुद्धा परिवहन मंत्री म्हणून होतो. त्यांनी विरोध केला. ते म्हटले की कृष्णा खोरे आपण हे केलं आहे का म्हटले, तर म्हटले मग विलासराव देशमुख त्यांना असं म्हटले की कृष्णा खोरे कुठं भरल्या गेलं ते सांग मला. आता ते असंच म्हणत होते की यांना जर आपण पाणी जर दिलं तर खालचे धरणं कसे भरल्या जातील. तर तेच स्कीम त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगत असताना आम्हाला सुद्धा त्यांनी अत्यंत दिलासा राजकीयदृष्ट्या देण्याचं काम कैलासवासी विलासरावजी देशमुखांनी आणि आमच्या अजितदादा पवारांनी केलं. आणि म्हणून आज आम्ही काहीतरी लेवलवर त्या गावामध्ये म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये आहो. म्हणजे आज जर तुम्ही जर पाहिलं असेल तर पैनगंगेला 11 बॅरेजेस असताना अर्ध पाणी आम्हाला विदर्भाला मिळते आणि अर्ध पाणी पलीकडच्या मराठवाड्याला मिळते. आणि हे अत्यंत उत्कृष्ट बाब त्या ठिकाणी बॅरेजच्या निमित्तानं आपण जसं पुनर्भरणातून म्हटलं तसं अत्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये त्या बॅरेजेसच्या निमित्तानं पाणी गेलं आणि सगळ्या टेकड्या महाडावर असणाऱ्या विहिरीसुद्धा त्याच्यामुळे त्या बॅरेजमुळे भरल्या गेल्या. लोक सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी झालेत. आणि म्हणून जल आहे तो जान आहे. म्हणून माझी विनंती आहे की या माध्यमातून सरकारला, केंद्र सरकारला, आपल्या सगळ्यांच्या या शास्त्रज्ञ मंडळींनी या ठिकाणी याचा पाठपुरावा करून आमच्या भागातल्या असणाऱ्या ज्या काही खऱ्या अर्थानं ज्या काही समस्या, जी काही तरुण पोरं आता हे काम हाताशी घेतलेलं आहेत, हेडाजी आहेत, आमचे सचिन आहेत, पत्रकार काही मंडळी आहेत, हे अत्यंत उत्कृष्ट काम त्या ठिकाणी करतात. त्याचा मला मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे. मी पाहिलं, तुम्ही दाखवलं असेल माझ्या मंगरुळपीर शहरामध्ये एक लहानसा जो पूर्वीचा तलाव होता, लोक कचऱ्यात टाकत होते. मी त्याला अनेक वेळा समजावून सांगत होतो. राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसणारी लोक त्या ठिकाणी राज्यकर्ते म्हणून काम करत होती, त्यांना कुठलं विजन नव्हतं. परंतु सचिनसारख्या आणि अनेक आमच्या इंगळेसारख्या लोकांनी त्याच्यामध्ये हातभार घातला, गौरव इंगळेसारख्या, आणि त्याला भरण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज जर तुम्ही जर पाहिलं तर अशा बोटांनी आमच्या गावातल्या खालच्या सगळ्या मंगरुळ शहरातल्या खालच्या सगळ्या बोरच्या ज्या काही मोटरी चालतात, एका अशा बोटांनी ते त्या ठिकाणी पाणी उपसू शकतात. एवढं पाण्याचं दुर्भिक्ष असताना त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्याची एका लहानशा प्रकल्पामुळे त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली. असं जर सगळंच जर काम या ठिकाणी जर केलं तर मला असं वाटतं की निश्चितच या ठिकाणी आमच्या भागातल्या असणाऱ्या दुर्भिक्ष पाण्याच्या असणाऱ्या लोकांच्या डोक्यावरच्या, आमच्या महिला भगिनीच्या डोक्यावरची घागर उतरवल्या जाईल आणि त्यांना चांगलं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळेल. माननीय देशाचे पंतप्रधानांची सुद्धा तीच इच्छा आहे आणि त्याच इच्छेला धरून आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी हातभार लावा. कुणी श्रमदान होत असेल तर श्रमदानाने करावं, जिथे सरकारचे पैसे लागत असतील सरकारने करावे, कुठल्या संस्था जर त्या ठिकाणी येत असतील, गेल्या वेळेस जैनवाल्यांनी अनेक चांगले कामं त्या ठिकाणी केलीत, त्यांनासुद्धा आमच्याकडे आमच्या भागात पाठवावं. आणि अशा असणाऱ्या दुर्मिळ अशा असणाऱ्या स्थितीला तिथं तुम्ही काही चांगली निर्मिती करून या ठिकाणी आमच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याला मोठं हातभार लावावा, अशी आपल्याकडून या ठिकाणी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
माननीय गडकरी साहेबांचं निश्चितच लक्ष आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. नेहमी ते सातत्यानं या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीतल्या पाण्याच्या जिरवण्यासाठी सातत्यानं हे प्रयत्न करतात आणि म्हणून अंतःकरणापासून त्यांना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना गडकरी साहेबांना धन्यवाद या ठिकाणी देतो की या माध्यमातून एकमेकाचे विचार या ठिकाणी समाजासमोर मांडण्याची, शेतकऱ्याच्या समोर, शास्त्रज्ञाच्या समोर मांडण्याची एकमेकाला संधी या ठिकाणी ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि मला माहीत नव्हतं की मला इथं बोलायला बोलावलं, म्हणून मी फक्त आपलं ऐकण्यासाठी या ठिकाणी मुद्दामून जैन साहेब या ठिकाणी आलो होतो. परंतु कोटक स्थाने साहेबांनी मला ही संधी तुमच्यासमोर उभं राहून 4 शब्द देण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल अंतःकरणापासून तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. शांतपूर्ण माझं 4 शब्द तुम्ही ऐकल्याबद्दल आपल्यालाही सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाकरे साहेबांचे धन्यवाद. जरी वेळेवर आले तरी त्यांचा अनुभव जो आहे त्या अनुभवातून बोल आणि मार्गदर्शन आपल्याला मिळालं हा एक चांगला योगायोग समजतो मी. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरून एक लक्षात येते की करायचं ठरवलं तर निश्चित होते. फक्त करायचं गोष्टी करण्यापेक्षा फील्डवर उतरून छोटं हो का मोठं हो, पण जर तुम्ही काम करायची तयारी सुरू केली त्याला यश मिळते. असे अनेक उदाहरणं आपण प्रेझेंटेशनमधून, सादरीकरणातून पाहिले. सुभाषराव ठाकरे साहेबांनी त्याला आपल्याला यावेळेस वेळ दिला, मार्गदर्शन केलं. डॉक्टर जैन साहेबांनी मार्गदर्शन केलं. सचिनभाऊ कुलकर्णींनी मार्गदर्शन केलं. आमचे मार्गदर्शक जिओलॉजिस्ट श्री देशकर साहेब, मनोज तरारे उपाध्यक्ष, मिलिंदजी भगत सद्भावना संस्था, श्री शिरीषजी कुलकर्णी जिओलॉजिस्ट, आत्ताच आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष BJPचे सुनीलजी गफाट आलेले आपल्यामध्ये, मी त्यांचं स्वागत करतो. यांच्या गावाला आम्ही नुकताच गडकरी साहेबांनी 10 ऑक्टोबरला दौरा ठेवला. यांच्या परिसरात मांडवा आणि पुलई अशा 7 गावामध्ये एक प्रकल्प तयार केला मोती नाल्याचा. अतिशय देखण्यालायक प्रकल्प होता, यांच्या पाठपुराव्यातून झाला. असंच काम आपण सगळ्यांनी जातीपंथ आणि राजकारण बाजूला ठेवून पाणी हे जीवन आहे ह्या दृष्टीने संकल्प जर केला तर आपली जलही जीवनची टीम जी आहे, ज्याच्या टीमच्या सदस्यांना आकड्याचा काही बांध नाही आहे, 100ही राहू शकतात. ज्याला कोणाला प्रामाणिक काम करायचं निस्वार्थपणे पाण्यात, त्यांना आम्ही आमच्या टीम जलही जीवनचं सदस्य समजतो. या टीम जलही जीवनतर्फे आपणा सर्व मान्यवरांचे, मंचावरील मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि इथूनच जल ही जीवन आहे हे आपण दृढ संकल्प घेऊन जलसंधारणाचं जितकं जमेल तितकं आपल्या परिसरात काम करू, अशी या संकल्प या निमित्ताने घेऊन आपले मी 2 शब्द संबोधतो. सर्वांचे आभार मानतो. आणि एक स्मृतिचिन्ह ॲग्रोव्हिजनतर्फे आपल्या टीम जली जीवनला दिल्या जाणार आहे, त्याचा स्वीकार करू आणि त्यानंतर कार्यक्रम संपला. या